टाइमपास 2च्या म्युझिक लॉन्चला आपण इथे आहोत आणि आपल्यासोबत सध्या आहेत मोठे झालेले दगडू आणि प्राजू म्हणजेच प्रियदर्शन आणि प्रिया. तुम्हाला एक अतिशय विट्टी किंवा असा छानसा प्रश्न मला असा विचारायचा वाटतं आहे की टाइमपास अर्थात मगाशी दगडूने म्हणजे प्रथमेशने एक फार छान लाईन म्हटली की तू कॅरेक्टर लिहिलेलंस तेच त्याने केलं, त्यामुळे असं होतं की ते तुझ्याकडनं त्याच्याकडे गेलं, त्याच्याकडनं तुझ्याकडे आलं. इट्स अ जर्नी. तर हा जर्नीचा प्रवास तू जास्त केलेला आहेस दगडू ह्या कॅरेक्टरचा. आज तुला तो पडद्यावर साकारताना कसा वाटतो? थँक्स टू प्रथमेश की त्याने हा रोल केला म्हणून मला करायला मिळाला. प्रथमेशच्या जागेत तिकडे दुसरा कोणीतरी असता खूप छान दिसणारा असा तर मी इथे नसतो, कोणीतरी छान दिसणारा असता फाईन. पण त्याने ते खूप छान केलं, त्याने ते खूप इनोसंटली केलं. आम्ही दगडू एकत्र वर्कआउट करत होतो. म्हणजे काय करत होतो तर आम्ही फिल्म जेव्हा लिहिली, जेव्हा माहिती होतं प्रथमेश यात काम करणार, तेव्हा प्रथमेशच्या पॉवर पॉईंटवर स्ट्रॉंग पॉईंट्सवर काय आपल्याला अजून वर्क करून दगडू कॅरेक्टरची गंमत करता येईल सरविसर सांगायची, त्या अनुषंगाने ते लिहिलं. मलाही माहिती नव्हतं तोच दगडू फिरून परत माझ्याकडे येईल. आय एम हॅपी तो दगडू फिरून माझ्याकडे आला. अर्थात लिखाणापासून तो माझ्यासोबत होता, त्यामुळे करण्याचं मला काही टेन्शन नव्हतं, तो माझ्याबरोबरच होता. आणि प्रथमेशने तो अतिशय फॅन्टॅस्टिकली केला होता. त्याच्याकडे एक जबरदस्त प्रथमेशकडे एक क्वालिटी आहे की जे मला ऑडियन्सकडून टाइमपास 1च्या वेळेला कळलं की बरेचसे लोक असं म्हणत होते अरे तो कसाही आहे पण मस्त आहे. म्हणजे दॅट इज हिज ब्युटी. दगडूच्या कॅरेक्टरची आणि प्रथमेशची ती ब्युटी होती की तो कसाही आहे रे, तो कसाही दिसतो, काही आहे तो, पण तो काही असेल तरी मज्जा आहे, त्याच्यात गंमत आहे काहीतरी. ती गंमत वर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, कारण आम्ही ती एकत्र लिखाणापासून आम्ही ती सुरू केली होती. ती आज कंप्लीट करायला मिळाली. येस करेक्ट, माझी जर्नी कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय मला. प्रिया, असं म्हणायला हरकत नाही की तुला पडद्यावर आवडलेलं कॅरेक्टर प्राजक्त असं तुला पडद्यावर करायला मिळालं दगडू टाइमपास 2च्या निमित्ताने. काय आनंद आहे? खूप एक्सायटेड होते मी जेव्हा मला रवीने पहिल्यांदा सांगितलं. आणि आम्ही फार वेळ पण नव्हता घेतला. म्हणजे रवी मला म्हटला प्रिया, म्हटलं हां टाइमपास 2 करतोय, म्हटलं हां राजू करणार, म्हटलं हो झालं फिनिश्ड. आणि मग मी डायरेक्ट स्क्रिप्ट रिडिंगला गेले. एवढंच कॉन्व्हर्सेशन झालं, त्याच्यात काही डिस्कशन झालं नाही, काही नाही. अच्छा मग काय माझा रोल होईल. तर मला असं वाटतं की हे खूप छान होतं. आणि जे आम्हाला दोघांनाही खूप भावलं किंवा मला पर्सनली भावलं टाइमपास 1मध्ये पहिल्या भागात, ते म्हणजे ते दोघांचा इनोसन्स आणि जेन्युनिटी. ते दोघंही फारच इनोसंट कॅरेक्टर्स होती आणि त्याच्यामुळे ती मला भावली होती. ती साधी सरळ होती आणि म्हणूनच ती आपली वाटली होती, खरी वाटली होती. सो ते जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नक्कीच. मी तुला एक मेन स्ट्रीम प्रश्न विचारते ऑडियन्समधला. छोटी केतकी नेहमी मोठी झाली की प्रिया बापट होते? अरे नेहमी म्हणजे हे दोनदाच असं बोलतात जसं काय मी एक 10 फिल्म्स केले. हो, जसं काय आता मी आणि केतकी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहोत की कोणती फिल्म असू दे, तिला आली तर तिने अर्ध करायचं, पुढचा अर्ध मी करायचं, तसं आम्ही डील करणार आहोत दोघी इनवर इच्छादा. नक्कीच. मला वेळ लागले हे गाणं आणि 2 गाणी ह्याच्यामध्ये रिक्रिएट झालेली आहेत पुन्हा एकदा या निमित्ताने. आणि आज म्युझिक लॉन्च आहे. म्युझिकबद्दल काय सांगाल, कसं आहे म्युझिक? दॅट्स द डे. आता म्युझिकचा डे आहे, तर फार सुंदर म्युझिक केलं आहे. मला वाटतं खूप फॅन्टॅस्टिक अल्बम आहे. आणि हां, मगाचपासून मी खरंच ही गोष्ट सांगायची राहत होती, ती म्हणजे केतकीने एक खूप छान मस्त गाणं म्हटलं आहे या फिल्ममध्ये. आणि जे सुद्धा आम्हा सगळ्यांचं फेवरेट सॉन्ग आहे. पण त्या गाण्याबद्दल आम्ही फार बोलणार नाही, कारण ते जरा सिक्रेट राहिलेलंच चांगलं आहे, ना तर तुम्हाला गंमत कळेल त्याच्यातली. पण अपार्ट फ्रॉम दॅट सगळ्यांचीच गाणी फार छान झाली आहेत. मला 2 गोष्टींचं, जसं केतकीशी आता जे केतकी आधी आणि मग मी असं जे कॉम्बिनेशन आहे, तसंच माझं थोडंसं शाल्मली खुलगडेशी पण आहे. सो इथे सुद्धा शाल्मली खुलगडेनी गाणं गायलं आहे आणि तेही फॅन्टॅस्टिक गायलं आहे. तेही माझं फेवरेट गाणं आहे. सो असं आम्ही, जसं मी केतकीच्या बाबतीत म्हटलं तसंच आम्ही आधी जेव्हा मला कळलं शाल्मली गाणार आहे, तेव्हा मी तिला मेसेज करून म्हटलं होतं की चल आता आपण एक ठरवूच या की मला कंपल्सरी प्लेबॅक शाल्मलीचंच लागतं वगैरे. आणि महालक्ष्मी अय्यरनी पण एक खूप ब्युटिफुल गाणं गायलं आहे, जे प्राजू, जे माझं इंट्रो सॉन्ग आहे, माझं गाणं आहे, ज्याच्यात प्राजूबद्दल बोललं जातं. फारच ब्युटिफुल गाणं आहे ते. आणि विशाल ददलानीचं काय सांगायचं, त्यांनी जे काय वाऊ वाऊमध्ये मज्जा केलेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं पहिलं श्रेय मी देईन चिनार महेशला, कारण टू कंपोज सच अ ब्युटिफुल अँड व्हरायटी ऑफ म्युझिक इज व्हेरी डिफिकल्ट. इट इज अ टास्क. आणि ज्यावेळेला तुम्हाला प्रेशर असतं की पहिल्या टाईमपासचं म्युझिक खूप हिट झालं आहे, आता मी काय करणार आहे, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप,
पण ती नेक्स्ट स्टेप त्यांनी इतक्या मस्त पोझिशनिंगला करून ठेवली आहे की तुम्ही देर की नॉट बी अ कंपॅरिझन. तुम्ही नक्कीच हे म्हणाल की टाईमपासचाही अल्बम सुंदर होता आणि टाईमपास 2चाही अल्बम सुंदर होता. सो तुम्हाला त्याच्यात कॉम्पिटिशन नाही आहे, तुम्हाला उलट जास्त व्हरायटी ऑफ बुफे प्लॅटर त्यांनी अवेलेबल करून दिले. हॅट्स ऑफ टू देम. वाऊ हे म्हणजे महेश कोठारेंचे वगैरे चित्रपट यायचे ते आपल्याला असे युनिक शब्द मिळायचे ॲक्टिंग करण्यासाठी किंवा स्टेप्स करण्यासाठी. ते तुझ्या वाट्याला आले वाऊ आणि ॲम्ब्युलन्सच्या सायरनवरती गाणं, तर एकंदर किती मजा केली. बेसिकली हे गाणं क्रिएट होताना म्हणजे हे या गाण्याबद्दल जेव्हा बोलणं चाललं होतं आपल्याला अशा स्टाईलचं गाणं करायचं, तेव्हा असं काही नव्हतं की ॲम्ब्युलन्सच्या वाऊवर गाणं करायचं, असं काही नव्हतं. एक गाणं करायचं आहे, या सिच्युएशनला आपल्याला ही सिच्युएशन आहे आणि याला धरून आपल्याला एक गाणं करायचं आहे. हे क्रेडिट चिनार महेशचं आणि ज्याने गाणं लिहिलं मंगेश कांगणेने, ॲक्च्युली त्या तिघांनी मिळून ते माझ्यासमोर क्रॅक केलेलं आहे त्यांनी स्टुडिओमध्ये, की आम्ही 3-4 लेवलवर बोलत होतो. आणि ब्युटिफुल गोष्ट ही आहे की चिनार महेश आणि मंगेश तिघे एकत्र काम करताना असं काम नाही करत त्या फिल्ममधलं ते गाणं होतं बघ तसं काहीतरी आपण केलं पाहिजे असं त्यांचं काम नसतं. त्या फिल्ममधलं ते गाणं आणि तसं काहीतरी करूया असं इम्प्रेशनिस्ट त्यांचं काम नसतं. मंगेश असं म्हणजे मंगेशकडून चिनार महेश बरोबर आपल्याला काय पाहिजे ते त्याला सांगत होतं की एक टर्म पाहिजे, एक काहीतरी फ्रेज पाहिजे, एक काहीतरी गंमत पाहिजे. 3-4 पद्धतीच्या गोष्टी ऑलरेडी मंगेशने लिहिल्या होत्या, पण महेश म्हणाला की अरे तो सीन मस्त झाला ना त्या ॲम्ब्युलन्सचा असं तो म्हणाला. आणि तिकडे बहुतेक मंगेशला तिथे त्याला क्लिक झालं आणि त्याने ते ॲक्च्युली वाव असं तो लिहित होता. नंतर पुढे तो लिरिसिस्ट आहे, त्याला लिहायला काय तो पटापट त्याने गाणं लिहिलं. पण ते खूप आणि मग ते त्या गोष्टीला थीमला धरून ती ॲम्ब्युलन्स का आहे तिथे, त्या ॲम्ब्युलन्सचं महत्त्व काय आहे त्या सीनमध्ये, हे सगळंच क्लिअर झालं. मग काही सीन्स मागचे पुढे 2 सीन्स आम्ही पेपरवर सुद्धा कमी केले मग त्यानंतर, की ॲक्च्युली त्या गाण्यातनं जे आलं तर आता हे सीन करायची गरजच नाही. सो अशा गोष्टीसुद्धा घडतात. इट इज देअर क्रेडिट, इट इज देअर डे. म्हणजे चिनार महेश आणि मंगेशचा हे फॅन्टॅस्टिक गाणी एवढी त्यांनी क्रिएट केलेली आहे. आणि कसं आहे पटकन लोकांच्या तोंडी बसणार आहे. मग अशी प्रिया एका इंटरव्ह्यूमध्ये खूप मस्त म्हणाली की ॲक्च्युली त्यांनी खूप साधं सोप्पं चिनार महेशची गाणी अतिशय साधी सोपी गुणगुणायला सोपी आहेत. आता वाव म्हणजे पूर्वी पण अशी अनेक गाणी येऊन गेलेली आहेत ज्याचे फ्रेजेस लोकांच्या लक्षात राहतात. डेफिनेटली वाव लक्षात राहणार. कारण आता मी पण गाडीतनं कुठे चाललो असतो, ॲम्ब्युलन्स दिसली तरी मला पटकन डोक्यात वाव येतं. फॅन्टॅस्टिक थिंग. एक शेवटचा प्रश्न, तुझ्यासाठी एक एंट्री सॉन्ग मिळालं आहे पराजू, आणि तुला आणि तुझ्या ॲम्ब्युलन्ससाठी एक गाणं मिळालं आहे. अशी स्पेशल सॉन्ग तुमच्यासाठी डेडिकेट झाली आहे चित्रपटातल्या लीड ॲक्टर्ससाठी. कसं वाटतं असं स्पेशल सॉन्ग स्वतःसाठी? हे खूप छान वाटतं. आणि माझी जेव्हा तुम्ही ॲक्टर होता तेव्हा तुमची काही अशी स्वप्न असतात की मला पण असं करायचं आहे, मला पण तसं करायचं आहे. मला असं वाटतं की माझी ती सगळी हौस, सगळी स्वप्न ह्या चित्रपटात मी पूर्ण करून घेतली आहेत. जितकं लाजायचं आहे, जितका रोमॅन्स करायचा आहे, जितकं मुरडायचं आहे, जितकं छान दिसायचं आहे, जितकं इनोसंट राहायचं आहे, जितकं प्रेमळ राहायचं आहे, ते सगळं मला करायला मिळालं. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू इट. मला खूप मजा आली ही सगळी गाणी शूट करायला. आय एम व्हेरी हॅपी, कारण आजपर्यंत तू माझे काही चित्रपट पाहिलेस तर माझ्या वाट्याला एवढी गाणीच कधी आली नाही आहेत. सो आय थिंक टाईमपास 2 हा पहिला चित्रपट आहे जेव्हा माझ्या वाट्याला एवढी गाणी ॲज सच आहे, जिकडे मी काहीतरी ड्रीमी करते आहे, काहीतरी खूप छान जे प्रत्येक मुलीला भावेल असं काहीतरी करते. सो आय एम हॅपी अबाउट इट, व्हेरी हॅपी अबाउट इट. माझ्या वाट्याला खरं तर काहीच नव्हतं आजपर्यंत, काहीच नव्हतं. आणि आलंय ते असं छप्पर फाडके आले. पण माझ्या मते काहीतरी चांगलं केलं असेल, काहीतरी थोडा तरी चांगला वागलो असेल तर हे असं गाणं मिळालं. आय एम व्हेरी लकी. आय फाइंड ॲब्सोल्युटली व्हेरी लकी असं गाणं मिळालं. कारण अनेक सिनेमांमध्ये अनेक लीड रोल्स असतात, पण एक गाणं असं मिळणं, त्या गाण्याने अनेक गोष्टी बदलून जातात. एक बूस्ट मिळतो, एक कॉन्फिडन्स मिळतो. मी जेव्हा गाणं शूट करत होतो, मी काय प्रोफेशनल डान्सर नाही, पण उमेश सर आले आणि म्हणाले की हे बघ ॲक्च्युली मजेदार गाणं आहे, पण म्हणून आपण वाटेल तसं नाचून नाही करणार आहोत, आपण कोरिओग्राफ करणार आहोत ते गाणं. तर त्याच्यासाठी शूटच्या 4 दिवस आधी जाऊन खूप तास मी तिकडे रिहर्सल केली, जे मी केलं नव्हतं. माझ्या मते एक फिल्म करणं म्हणजे काय आहे, अल्टिमेटली काम करणं म्हणजे काय आहे, तर मला असं वाटतं की तेच आहे की तुम्हाला जे येत नाही ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतं. तो चॅलेंज तुम्ही घेता आणि तो चॅलेंज तुम्ही तुमच्या पद्धतीने जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करता. द बेस्ट थिंग वॉज व्हाईल फिल्मिंग वाव
मी जेव्हा एकटा रिहर्सल करायचो तेव्हा मला फोर्स मिळत नव्हता, कारण मी तो काय टेक नव्हतं, ती रिहर्सल होती. मी टेक्निकली त्या गाण्याकडे बघत होतो, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, इकडे अमुक करूया, इकडे हे करूया ते करूया. टेकिंग नटाला टेकिंग माहिती नसतं, जे काही टेक होणार आहेत ते त्या दिवशी होणार आहेत, पण स्टेप्स तरी आपण पक्के करूया. पण मागे जेव्हा ती मुलं आली, तो जो मॉब येतो, दे आर फॅन्टॅस्टिक डान्सर्स, आणि ते माझ्या मते ते माझ्यापेक्षा ते 100 पटीने ॲक्च्युअल दगडू आहेत त्यांच्या आयुष्यात, आणि त्यांच्यासाठी ट्रिमेंडस एनर्जी. आणि ते म्हणाले, हे बघ आम्ही, तू नाच, तू ये आधी आमच्यात. आधी मला त्यांनी त्यांच्यातला करून घेतला. ज्या एनर्जीने ते नाचत होते, इट इज नॉट इझी, ट्रिमेंडस एनर्जीने प्रत्येक टेकला ते नाचत. इनडायरेक्टली तसंच आहे. मी प्रियाबरोबर काम करत असलो, कुठलाही ॲक्टर कोणाबरोबर काम करत असलं, एनर्जी सरपास होते, ती एनर्जी मिळते, तुमचं गाणं उचललं जातं. 50 पद्धतीच्या गोष्टी त्या गाण्याला बांधून ठेवण्यासाठी एकत्र असतात. इट लुक्स बिग अँड आय समटाईम्स ॲक्च्युली ब्लश मी बघताना की अरे बापरे आपण हे केलं आहे, पण केलं आहे आपण केलं आहे बाबा हे. तुला बऱ्याच प्रीमियर्सना परत तुला बघावं लागणार आहे डेफिनेटली. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.